नमस्कार मित्र, भर दुपारची वेळ. आबा शेताच्या बांध्यावरती निवांतपणे बसलेले होते. बाजूला गाड रस्ता होता. गाड रस्त्याच्या दोघं साईडला उंच उंच शेताचे बांध आणि त्या बांधावरती खूप झाडी, कंदार झाडी, पूर्ण बांधावर मोठमोठी झाडी होती. शांतपणे सावलीत आबा निवांतपणे बसले होते. डबा वगैरे खाटला. विहिरीवरती एक लहानशी झोपडी होती, पण झाडाच्या सावलीत छान वाटतं म्हणून ते मस्त येऊन बांधावरती बसून राहिले. आबांचं शेत खूप मोठं होतं. विहीर होती, झोपडी होती, मोटर वगैरे पाणी, काही ठिकाणी ठिबक केलं होतं. कपाशी पेरलेली होती, गहू हरभरे. फेब्रुवारी महिना. निश्चिंत मस्त बसले. लवकर आले ते. आज शेतात फेरफटका मारला. आजूबाजूला सर्व वगैरे शांत वातावरण होतं. शेतात कोणीच नव्हतं आज. कारणही तसंच होतं. गावामध्ये एक लग्न होतं. आता गाव लहानसं. आता लग्न असलं म्हणजे कोण शेतात जाणार. सर्व लग्नाच्या ठिकाणी हजर. आबांचं मुलगा, सून, पत्नी सर्व लग्नाला. पण आबा म्हणायचं नाही, मी काही येत नाही. मला आता त्या लग्नाचे जेवण वगैरे मला जरा त्रासच होतो. आता माझे वय 70 वर्षाचे आहे. काय ते पंक्तीत जेवण करायचं आणि ते DJ वगैरे नाही, मला ते आवडत नाही. मी शेतात एक चक्कर मारून येतो. आता 70च्या आबा काही काम करायचं नाही, पण रोज नियमित शेतात जाणार, फिरणार, देखरेख करणार. तसंच ते एकटे आले. पूर्ण शेतात फिरले, सगळीकडे पाहिलं, व्यवस्थित होतं सर्व. आणि आजूबाजूच्या शेतामध्ये कोणीच नव्हतं आज. शांत वातावरण. त्यांनी सोबत डबा आणला होता. फक्त चटणी, पोळी, कांदा, लोणचं, बस, दुसरं काहीच नाही. आबांचं तेच की शेतात गेलं म्हणजे फक्त हेच नेणार नाही. आणि रात्री जे काही खायचे असेल, वरण भात रात्रीच्या वेळेला, किंवा दिवसा जर असला तर मग त्या दिवशी ते शेतात जायचेच नाही. मग शेतात गेलं का फक्त चटणी भाकरच नेणार. डबा वगैरे खाऊन शांतपणे निवांत तिथं बसले बांधावरती. चला, रस्त्यावरून कोणीतरी येणार जाणार दिसेल, बैलगाडी जाईल, जे बोलतावर येईन, गप्पा करता येतील थोड्यावर. पण आज गावात लग्न असल्यामुळे कोणीच नव्हतं. एकही मनुष्य शेतात नव्हता आज. त्यांना याच्यावर काय कमाल आहे लोकांचे. जाऊ द्या, लग्न असलं तर कोण येणार आहे. आपल्याला सवय जे, आपण येतो, फिरतो, बसतो मस्त. आणि आबांच्या मनात कधीच भीती वाटली नाही. लहानपणापासून शेती बघणारे आबा रात्र उंड्याचे, अंधार व्हायचे तरी शेतातून उशिरा निघायचे. अंधार पडल्यावरच निघायचे, सकाळी लवकर यायचे. शांतपणे बसले. चला, कोणीतरी येईन, पण कोणीच नव्हतं. त्यांना मनातून हसू आलं. खरंच आपण वेळेत. गावात लग्न तर कोण येणार आहे शेतामध्ये, आणि कोण आपल्याला भेटून गप्पा करायला, पंचावद्या बसा. इकडे तिकडे पाहत होते आबा. दुपारची वेळ. आता बरंच ऊन तापलं होतं, पण इथं बांधावरती झाडं जास्त असल्यामुळे मस्त वाटायचं. एकदम थंडगार आणि शांत. शेतातही थंडच वाटत होतं, कारण कपाशी होती, गहू हरभरे पेरलेले होते, वांगे, मिरच्या मळाच होतात आबांच्या. पण विहिरीवर बसण्यापेक्षा इथं बसलेलं बरं बा. त्यांना बांधावर बसणं नेहमी आवडायचं. बसून राहिले, इकडे तिकडे पाहत होते. चला, थोडंसं अंग टाकून मस्त अंग टाकलं त्यांनी. शांत वातावरण, भर दुपारचे, कोणीच नाही. तेवढं त्यांना चालण्याच्या आवाजाला कोणीतरी चालतोय. आबा एकदम उठून बसले. यार, कोणच येईल. बघितलं त्या गाड रस्त्यावरून एक मनुष्य येत होता. साधारणतः सूट पॅन्ट शर्ट गाठलेला होता. 50च्या व्यक्ती होता. आबांनी पाहिलं निरखून. अरे, कोणी आपल्या गावाच्या तर कोणी दिसत नाही. बाहेर गावच्या शिनानी आला कशाला आहे तो एकटा, काय करतो या. तो गाड रस्त्याने आबांच्या दिशेने येत होता. आबांना वाटलं चला, तर कोणीतरी असतो, आपण त्याला चौकशी करू. त्याने आरोळी मारले. ए भाऊ, कोण आहे तू, इकडे. तो एकदम थांबला आणि बांधावर चढला. आबांच्या शेताच्या बांधावर चढला तो. चला, बांधावरून येईल तो आपल्याकडे. पण नाही, तो लगेच शेतात घुसून गेला. आबांना आश्चर्य वाटलं. आणि नाहीसं झाला, दिसेनासा. आपण वाटलं नाही, हा चोर असेल. बघा, कपाशी चोराला आला असेल, काहीतरी चोर येईल तो शेतामध्ये. हा ना, एकटा नसेल, अनेक लोक असतील. असंच इकडे तिकडे बघायला आला असेल की कोणी आहे का शेतात. आबांनी काठी घेतली, उभे राहिले, पाहिलं. इकडून तिकडून काही दिसत नव्हता.
मग आबा जिथं तो शेतात घुसला तिथं आले, तिथं कपाशी पेरलेली होती. कपाशीच्या शेतात पाहिलं काही दिसलं नाही. नाही, कपाशी चोराला लोक येतात आणि रात्री येतात, दिवसा येतात. आता दिवसा सर्व शांत वातावरण आहे, त्याच्यामुळे नक्की कपास चोरून आणेल. मग आबा कपाशीच्या शेतात घुसले. तो ज्या दिशेने गेला त्या दिशेने आजूबाजूला पाहिलं, कोणी दिसलं नाही. पुन्हा बांधावर आलेत, लहानसे बांधावर आले, पाहिलं पुढे आले, गहू हरभरे पेरलेले. हरभऱ्याच्या शेतात तो मनुष्य पुन्हा तो दिसला. अरे हा 40-45 वर्षाचा मनुष्य दिसतोय, आणि कोण हा? त्यांनी पुन्हा हरभरे म्हणलं, ए भाऊ कोण आहे तू आणि शेतात काय करतोय, कोण पाहिजे ना तुला? त्याने काहीच उत्तर दिलं नाही. बस शेतामध्ये तो फिरतोय मस्त पिकामध्ये. आणि ह्या की नाही हरभरे वगैरे उपटून खाण्यासाठी आले, जाऊ द्या खाऊ द्या, 2-4 झाडं उपटले खाल्लेत, काय फरक पडतो. पण नाही, तो काही झाडांना हात वगैरे लावत नव्हता. चालत 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 पुढे चालला गेला आणि एकदम नाहीसा झाला. अरे गेला कुठं? आबांना शंका आली, नाही हे चोर आहेत, कुठेतरी तो दौडून बसला असे ना, आपण गेलो कुठं. मग तो येईल आणि कपाशी चोरी की तो आरोडी मारीन काहीतरी. आता मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलवर फोन करी, येतात शेतात कोणीच नाही रे बाबा, लगेच टोळकं येईल आणि फटाफट फटाफट कपाशी वेचून घेऊन जायतील. का सांगता तो? चोरांचा फार सुळसुळाट होता, त्याच्यामुळे लोकांना लक्षात ठेवायचं. रात्रीसुद्धा शेतामध्ये चोऱ्या व्हायच्या. हा आपल्या गावाच्या वाटत नाही, ओळखीच्या आणि बाहेरगावचे लोक असे येतात, टोळीने येतात, चोऱ्या करतात, निघून जातात, शेतातल्या माल चोरतात, घेऊन येतात, हरभरी उपटून नेईन किंवा कपाशी नक्की वेचीन. आजूबाजूला पाहिलं कोणीच नाही. मग आबा चालत 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 विहिरीजवळ आले. विहिरीजवळ आले. आबांची विहीर खूप मोठी विहीर होती, मोठा गोल अशी बांधलेली होती, सिमेंट वगैरे खालून पाणीच पाणी, अथांग पाणी. 25-30 फूट रुंदीची व्यासाची एक गोल विहीर होती. आबांनी विहिरीच्या चारी बाजूला पाहिलं, कोणीच नाही, तिथं बसून राहिले. नाही, शेतात आजूबाजूला नजर टाकली तर हा मनुष्य दिसतो का? आता आबांचं वाटलं तर आबांना दुपारच्या थोडंसा डोळा लागला तर झोप घ्यायची होती, पण आता झोपच उडून गेली होती. नाही, चोर आहे, चोर आहे, हा नक्कीच चोर आहे. पुन्हा आबांना जरा भीती वाटली, अरे हा चोर आहे आणि हे जे जास्त लोक असेल तर आपण तर एकटे आहेत आणि म्हातारा मनुष्य काय करणार? हे आपल्याला चांगलं बदलून काढतील की बांधून ठेवतील. बापरे, या आबांच्या अंगाला एकदम काटा झाला. जाऊ द्या, जे होईल ते पावतं, घरी कोण येते. आता आबांजवळ सोबत मोबाईल नव्हतं, काहीच नव्हतं, कारण आबांना काही मोबाईल चालवता येत नव्हता आणि शेतात असं कोणी नव्हतं. कोणी असलं तर प्रत्येकाजवळ मोबाईल असतो, जाता शेतात काम करणारे प्रत्येकाजवळ असतो, त्यांच्या मुलांजवळ बी मोबाईल. असं 2 मुलं आणि सुनबाई वगैरे कोणीच नव्हतं. संपूर्ण लग्नाला गेलेलं होते दूर. आता 1.5 किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव होतं आणि मस्त डीजेचा आवाज येतो जोरात. पाहिला आजूबाजूला, हा बापरे चोरी. आता गावात कसं चाललं यायचं, बघूया आता काय करतो, कुठे असेल. आवाज बाजूला नजर फिरत होते. पुन्हा त्यांना कपाशीच्या शेतामध्ये तो व्यक्ती दिसला. आबांनी धाडस केलं, नाही आता जाऊ, त्याच्यापर्यंत पोचू आपण. काठी घेतली, हातात काठी होतीच. थोडं 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 चालत आबा तिथं गेले शेतामध्ये. तो पुढे पुढे चालायचा, ही मोठमोठे आरोळ, अरे थांब थांब. आणि शेताच्या मध्यभागी तो आला आणि एकदम नाहीसा झाला. अरे हा लपून गेला असेल. आबा तिथपर्यंत पाहिला आजूबाजूला, पूर्ण शेतात फिरत राहिले. कपाशीच्या शेतातून सर्व अंगाला खर्चटत होतं, धोतर शर्ट. आबांनी धोतर मस्त कमरेला कोसून घेतला आणि पाहत होते, आरोळ्या मारत होते, अरे कोण आहे कोण आहे कोणी, कोणीच नाही. अहो ना, आपल्याला भास तर झाला नसेल, पण असं कसं शक्य, कसं का भास होईल? चांगलं अगदी जवळून पाहिलेलं आपण, चेहरा पाहिला आपण. काळा सावळा मनुष्य होता, मिशा होत्या, डोळे वटारलेले होते मोठे. एक आता दरोडेखोरच वाटला तो, पण आपल्या गावचा नाही एवढा नक्की. गेला कुठं हा? आबांना पुन्हा चिंता पडली, का सांगा टोळीच्या टोळी. आता आपण गावात परत जाऊ तोपर्यंत काही चोरतील. बापरे, आपल्या झोपडीमध्ये शेतीचे अवजार आहेत आणि ठिबकच्या नळ्या चोरतात, विहिरी मोटरसुद्धा काढून घेऊन जातात. काय करायचं? गावात परत जायचं का? नाही. आणि गावात परत गेली तर कोणी नसलं तर अजून गावातले लोक आपल्याला हसतील. आता लग्न आहे, लग्नाची एवढी धूमधाम चालू आहे आणि सर्व लोक पळत येतील आपल्यासाठी आणि इथं कोणीच सापडत नाही. आपण पाहू आता हा कोण आहे.
आबा खूप फिरले सर्व शेताच्या पाठीकडे दूरच्या शेतात कुठंच काही दिसला नाही. पुन्हा तीच व्यक्ती त्यांना दिसली. ती गव्हाच्या शेतात फिरत होती. अरे गव्हाच्या शेतात फिरतोय, कमाल आहे. त्याने आरोळी मारली. हे भाऊ कोण आहे? तो माणसाने याच्याकडे फक्त बघितलं. 100-150 फूट अंतर असेल. अगदी जवळ आले. बघतात तो डोळे वटारून यांच्याकडे पाहत होता. हा म्हणायचा धडकी बोले, बापरे, हा चोर दरोडेखोर असणे, याने चाकू वगैरे आपल्याला मारला तर. आवाज जागच्या जागी उभे राहिले, खाटी टेकवली आणि म्हणला, हे कोण आहे तू आणि शेतात काय फिरतोय? तो एकदम बेसूर असला. आबांना एकदम झाम आली. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, कोणी आहे का? फक्त समोर तो गायब. अरे इथं लपाला जागा नाही, हा गेला कुठं? आबांना आता धडकी भरली, नाही काहीतरी गडबड आहे. आबाच्या अंग थरथर कापायला लागला. आबा आले, विहिरीजवळ बसले. झोपडीच्या बाहेर मस्त एक माठ ठेवलेला होता. तांब्या ग्लास होता. तांब्याने ग्लासभर पाणी पिलं, थंडगार पाणी. आबांना एकदम बरं वाटलं. भीती पण वाटली. आजूबाजूला पाहता कोणीच नाही. काय करणार? मग आबा बाजीवरती बसले. पाहता सर्व शेतात कोणीच ना. हा दिसतो गायब होतो. आपण बघतो, आपल्याकडे डोळे उठवून बघतो. काळा भिन्न मनुष्य आहे. मिशा मोठ्या आणि डोळे केवढे होते त्याची, टपोरी एकदम एखाद्या राक्षसारखा वाटत होता. नक्की हा दरोडेखोर, हा बाहेरगावचं कोणतरी दरोडेखोरची टोळी आलेली. काय करायचं? आबा डोक्याला हात लावून बाजीवरती बसली होती. पाठीमागून आवाज आला, अहो आबा, पाणी पाजता का मला? आबा एकदम दचकले. बोलून बघितलं, कोण असेल? एकदम धडकीच भरली ना. फक्त 5-7 फुटावरती त्याच्या पाठीमागे तीच व्यक्ती उभी होती. ओ बापरे, बाजूवर बसले होते. आबा एकदम तडकन उठले. त्याच्या जोड गेला. अरे बाबा, तू कोणी आणि असं काय फिरतो गायब होतो? मी तुला केव्हाच्या हाक मारतोय. तुला पाणी प्यायचं तर मग केव्हाच्या मागायला काय झालं? तर माझ्या जोड हे पण विहीर आहे, पाणी आहे, माठ भरलेलं आहे, पाहिजे ना तेवढं पाणी? तर हो आबा, पाणी पाहिजे मला. आबा म्हटलं की याला कसं माहिती आहे आपल्याला आबा म्हणतात? ठीक आहे, जाऊ द्या, तहानलेला आहे ना, पाणी द्या. आबांनी तांब्या भरला, ग्लास भरला. जवळ तो विहिरीच्या काठाजवळ गेला. तिथं उभा राहिला. विहिरीचा जवळ उभा राहून आबांनी त्याला पाणी दिलं. ग्लास मस्त ढसा पाणी पिला होता. पूर्ण तांब्याभर पाणी पिऊन गेला तो. आता आबांकडच्या तांब्या म्हणजे खूप मोठा तांब्या. 3 ग्लास पाणी होतं त्याच्यात. 3 ग्लास पाणीच संपवलं त्याने. ऊसासा टाकला. आबांना बरं वाटलं. आबांनी तो तांब्या ग्लास घेतला. त्याला म्हटलं, अरे बाबा, तू असं काय फिरतो इकडे तिकडे? कोण रे तू? कुठला? तुला काय पाहिजे? तो फक्त हसला. पण त्या हसण्यात एकदम भेसूर हसला आणि बाहेर जीप काढली, लाल भडक जीप. बापरे, एखाद्या राक्षसारखा तो दिसत होता. केस एकदम काळे भोर आणि असं मोठे विस्कटलेले. बापरे, आबा म्हटलं, आपण राक्षस समोर तर उभं नाही. आबांचं अंग तरी बी थरथर कापत होता. चला, त्याने पाणी पिलं. त्याची तहान भागली ना, काही असो. पण कोण असेल हा? त्याने विचारलं, अरे बाबा, तू कोण? तू बोलत पण नाही. तो पुन्हा हसला. आबा, काय मला नाव विचारतात? मी तुमचे शेत बघायला आलो. आपण, अरे बाबा, तू शेत बघायला आला, मग सर्व मला बोलायला पाहिजे नव्हतं. चल, मी तुला दाखवलं असतं शेत. तू एकटाच काय फिरतोय सर्व शेतात? मला वाटलं तू चोर आहे का काय? कपाशी चोरायला आला का? तर नाही, मी काहीच चोरायला आलो नाही, फक्त तुमचं शेत बघायला आलो. बापरे, कोणी हा? अरे तू कोण? कुठला? मला कसं का ओळखतो? आबांनी त्यांना प्रश्न विचारले, पण तो फक्त हसला. आपण जाऊ द्या आता. हे बघ, बस बाजूवर बसतो, आपण गप्पा करू. आपण थोडासा धीरसाई आला तर भीती वाटत होती, कारण तो एकदम बगदंड होता. जर त्याने आबांना हमला केला असतो आणि 40-45 वर्षाचा वाटला तो. आबांचं वय आता 70चं. आबा काय त्याच्याशी मुकाबला करणार? हा एकटा आहे की याची पूर्ण गँग आहे? काय होईल आपलं? का गोड बोलला आणि मग सर्व आपल्याला हमला करतील? जाऊ द्या. आणि आबांनी तांब्या ग्लास घेतला. माठाच्या बाजूला पाटी होती, त्या पाठीवर ठेवला आणि वळले आणि एकदम दचकले, कारण तो मनुष्य गायब. अरे कुठे गेला? आबांनी चारी बाजूला पाहिला, कोणीच नाही. अरे बापरे, आबांना एकदम धडकी भरली.
पळाला कुठं? दूर दूर शेतात इकडे तिकडे कोणी दिसत नव्हता. अरे काय सांगता तू? एखादा जीवनाला कंटाळलेला मनुष्य असे ना, पाणी पिला, मन प्रसन्न झालं आणि विहिरीत तर उडी मारली नाही. बापरे, आबा धावत आले, विहिरीच्या कठाळावर जोड आले. 3 फूट उंच फक्त जमिनीपासून ती पूर्ण अशी वरंडी होती विहिरीचं. पटकन विहिरीत बघितलं, शांत पाणी. दुपारची वेळ, आता 1:30-2 वाजून गेले असतील. आबाने विहिरीच्या पाण्यात पाहिलं, स्वच्छ तोड दिसत, खडकाळ भाग सर्व, पाणीच पाणी, कोणीच नाही. आबा पण हसले मनात. आपण मनातल्या मनात हसले, अरे काय वेळ होता. पण तो कशाला जीव दिली तर, आणि जीव दिला असं तर पाण्यात आवाज आला असता आपल्याला. पाण्यात उसळी मारली असते पाण्याने. अरे पाण्यात तर काहीच नाही, शांत पाणी. आबा वळले, इकडे पहा तिकडे पहा, काहीच नाही. आबांनी मग झोपडीच्या चारी बाजूने फेरी मारली. झोपडीत पाहिलं, झोपडीत घुसणार कसं, कारण झोपडीच्या दाराच्या बाजूलाच माठ होता. आपण तांब्या ग्लास तिथं ठेवला पाठीवर, तो झोपडीत कसं काय घुसणार. त्यांनी चारी बाजूने फेरी मारली. कोणी इकडे तिकडे पाहिलं. आपण अरे गेला कुठं. आबांच्या जरा धास्ती वाटली, बापरे काय झालं, कोण होता आणि एकदम असं गायब कसा झाला. आता इथून सर गहू हरभरे पेरलेले आणि दूर कपाशी, इथं त्याला लपायला जागा पण नाही. आपण झोपडीच्या चारी बाजूला पाहिलं, कुठेच नाही. हा झोपडीत पण नाही, गेला कुठं असेल. आबा थरथर कापत उभे होते. इकडे तिकडे पाहिलं. आबांना एकदम भोवळ आली. पटकन बाजीवरती बसले. काय करा, गेला कुठं, कोण हा? आपल्या हातून पाणी पिला आणि गेला कुठं. हा राक्षस गेला कुठं. राक्षस होतं का, कोण होता तो? चोर, दरोडेखोर. आबा इकडे तिकडे पाहू लागले. आबांच्या अंगात थरकाप भरला तर घामेघूम झाले होते. आबांना वाटलं कुठून आपण आज एकटे आलो इथं, संकटात सापडलो. का सांगता तो गायब झाला आणि त्यांची टोळी आली तर नाही, आता आपण उठू आणि गावात पळत जाऊ. आता थांबायचे नाही, पळत जायचं. आता आपल्याकडून पडता बी येणार नाही, पण तरी झपझप पावला टाकू, आपण गावात निघू. आबा उठले, लगेच रस्त्याला लागले. आता गाड रस्ता पूर्ण बांधापर्यंत होता. तिथून बैलगाडी वगैरे, ट्रॅक्टर वगैरेच त्या रस्त्याने जाऊ लागले. आणि पुढच्या लगेच गाड रस्ता जाऊ लागले. तेवढ्यात त्यांना हसण्याचा आवाज आला. आबा घाबरलेस काय, कुठे पडतात जीव येऊन. हा बाई एकदम दचकले. मागे ओढून पाहिला, कोणीच नाही. आवाज कुठून आला? आवाज त्या माणसाचाच होता. त्याने आवाज ओळखला. चारी बाजूला पाहिलं, गहू हरभऱ्याच्या शेतात मधून तो रस्ता होता. आजूबाजूला गहू हरभऱ्या, दूर कपाशी होती. बाकीची पिकं वगैरे बाजूला, मका, भरपूर मोठी शेती होती. तिकडे दूर होतं ते खूप. आणि आवाज तर अगदी जोडून आला. पुन्हा आजूबाजूला पाहिलं, झोपडीकडे पाहिलं. झोपडीतला दार उघडं होतं. शेतीचे अवजारं वगैरे पडलेली तिथं कोणी दिसलं नाही. विहिरीकडे पाहत होते. पुन्हा त्यांच्या पाठीमागून असल्याचा आवाज आला जोरजोराने. आबा गरकन वळले, इथे कोणीच नाही. आबा घाबरले, नाही काहीतरी हे भुताटकी, काहीतरी भुताटकी. बस भूत 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 म्हणून आबा ओरडायला लागले आणि पळ चुकले. आता आबांच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. भूत 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 कसं ते ओरडत होते, पळत होते. आबांच्या पायात बरं बूट होते, चामडी बूट, हातात काठी. जीव घेऊन पळत 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 बांधावर आले. तर गंधाळ झाडी होती बांधावर. आणि पटकन खाली गाड रस्त्याने खाली उतरले. मेन गाड रस्त्याला लागले. बस गाड रस्त्याने धापा टाकत पळत सुटले. आबा 100% समजले की हे भुताटकी आहे, काहीतरी चोर नाही. रस्त्यावर पडत होते. पडता पडता ते एकदम पुन्हा त्यांना आवाज आला पाठीमागून. आबा कुठं पडून चाललेत. आबा एकदम घाबरले. अरे काय मला घाबरतोय, काय मला त्रास देतोय. मागे वळून पाहिलं, फक्त 15 फूट अंतरावर तो मनुष्य उभा होता. काळा भिन्न मनुष्य, केस विस्कटलेले, आता त्याचे डोळे एकदम मोठे विस्फारलेले आणि तो भेसूर असू लागला. बस आबांना खात्री झाली की भुताटकी. पटकन आबा वळले. बस आबा आता धापा टाकत टाकत तसेच पडत होते. मागे उडून पाहायचे, मागून आवाज येतो, आबा अहो आबा थांबा, अहो आबा थांबा. आबा कशाचे थांबतात. पडत 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 एकदाच्या गावात पोचले. डीजेचा आवाज चालू होता. तिकडे लग्नाचं ठिकाणी, लग्न आता उशिरात लग्न लागतं डीजे म्हटलं म्हणजे. अजून लग्न लागलं नव्हतं. बापरे किती वाजलं असेल. गावातले लोक बाहेर बसले होते गाडीवर. त्यांनी अरे आबा खा पडत पडत येत आहे. त्यांनी हो आबा काय झालं काय झालं. आले आबांना त्यांनी धरलं. आबा काय झालं सांगा. आबा थरथर कापत आणि त्या क्षणी आबांची शुद्ध हरपली.
बापरे, पटकन त्यांनी त्यांना बाजूवर बसवला, तोंडावर पाणी मारलं. आबा अहो अहो काय झालं तुम्हाला? आबाने एकदम डोळे उघडले आणि मला भूत भूत भूत. कुठं भूत? अहो तुम्ही एकटे परत आले तर कुठं भूत वगैरे मागे काहीच नाही. आबाने सांगितलं माझ्या शेतात भूत आहे. मग काय 15-20 लोक पळत सुटले. कोणी मोटरसायकली काढल्या, कोणी पैदलच तसेच पळाले की आबांच्या शेतात भूत आहे का चोर दरोडेखोर. आबाने चोर दरोडेखोर मला वाटलं पहिल्यांदा, पण ते तसं नाही, ते भूताटकी आहे. जाऊ नका आपण. कसचे लोक ऐकतात, सर्व गेले. आबा धापाटाचे बसले होते. आबांना पाणी वगैरे दिलं, पाणी पिले आबा. मग आबांना त्यांच्या घरी नेलं. घरचे लोक पण असं, ते लग्न वगैरे लागून गेलं होतं. आता पंक्ती वगैरे सुरू झालं तर कुणाला सांगू नका, मी घरी पोचलो ना सुखरूप, बस त्यांना येऊ द्या मग सांगू. मग घरचे लोक आले, मग ते आबाने सर्व घडलेले आखेत सांगितलं. सर्वांनी म्हटलं बाबा तुमचं जेवण बाकी आहे का? आबाने सांगितलं नाही, मी डबा नेला तर डबा खाल्ला, डबा बी तिथंच पडलेला आहे झोपडीत. तर जाऊ द्या, चला आता पंक्ती, चला जेवण करा, परमेश्वर कृपेने तुम्ही वाचले, हेच परत महत्त्वाचं. बस 2-3 लोक आबा सोबत आले पंक्तीमध्ये. आबांची आता भीती गेली होती, आपण वाचलो शैतानाच्या तावडीतून, हे जे एक मोठं समाधान होतं. बस मस्तपैकी पंक्तीत बसले आणि जेवणावरती ताव मारला. तो प्रसंग आबा कधीच विसरणार नाही. त्यांच्या आयुष्यात असं कधीही घडलं नव्हतं. 70 वर्षाचे झाले, पण शेतामध्ये असं कधीही भूत पिशाच काही दिसलं नव्हतं. खरं का खोटं? लोकांना वाटलं काय सांगता तो, आपण सर्व शेतामध्ये कोणीच नव्हतो, एकटे आबा गेले होते. गावात लग्न कोणीच शेतात गेला, तर त्याच्यामुळे काय सांगता तो आबांना भास झाला असेल की एकटं असलं म्हणजे मग काही भास होतात, भीती वाटते. तसं आबांना भीती वाटलेली नाही, बस दुसरं काहीच नाही. पण आबांना एक समाधान, मी वाचलो. बरं तर मित्रांनो, आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.